Hi friend, good evening to everyone. In the last lecture we have seen energy band in solid. Okay? Now we are going to see the energy band in insulators and energy band in semiconductor. So now we will start energy band in insulator. Okay? Insulators are the substance which are bad conductor of electricity. इन्सुलेटर म्हणजे कुठले सबस्टन्स असतात की जे बॅड कंडक्टर असतात की ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. करंट कॅनॉट फ्लो थ्रू इन्सुलेटर इवन इफ पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड अक्रॉस इट. म्हणजेच इन्सुलेटरला पोटेन्शियल डिफरन्स जरी अप्लाय केला तरी त्याच्यामधून करंट फ्लो होत नाही. ओके, दिस इज बिकॉज देर इज अ लार्ज फॉरबिडन गॅप. असं का होतं तर कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमध्ये खूप मोठा गॅप असतो आणि ह्या गॅपमुळं इन्सुलेटरमधून करंट फ्लो होत नाही. ओके, इज इट क्लिअर? दिस इज बिकॉज देर इज लार्ज फॉरबिडन गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इन इन्सुलेटर. दिस फॉरबिडन गॅप इज अबाउट 5 to 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा गॅप किती असतो? 5 ते 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढा असतो. आणि ड्यू टू दिस इलेक्ट्रॉन कॅनॉट मूव्ह फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. आणि या जास्त गॅप असल्यामुळं, खूप गॅप असल्यामुळं इलेक्ट्रॉन हे व्हॅलन्स बँडकडून कंडक्शन बँडकडे जम्प करू शकत नाहीत किंवा मूव्ह होऊ शकत नाहीत. इज इट क्लिअर? देअरफॉर देअर आर नो फ्री इलेक्ट्रॉन्स फॉर कंडक्शन. आणि त्याच्यामुळं तिथे फ्री इलेक्ट्रॉन नसतात. म्हणजे कंडक्ट होण्यासाठी फ्री इलेक्ट्रॉनची गरज असते, पण हे फ्री इलेक्ट्रॉन तिथे प्रेझेंट नसतात. इज इट क्लिअर? एनर्जी बँड इन इन्सुलेटर आर एज शोन इन दिस डायग्राम. तर ह्या डायग्राममध्ये एनर्जी बँड दाखवलेले आहेत. ओके, even though high potential difference is applied or large amount of heat is supplied to the insulator, then also electrons cannot move from valence band to conduction band, therefore no current flow through insulator. अजून एक गोष्ट सांगायची, जरी आपण जास्त पोटेन्शियल, हाय पोटेन्शियल जरी अप्लाय केला किंवा मोठ्या प्रमाणामध्ये हीट जरी अप्लाय केली ह्या इन्सुलेटरला, तरीसुद्धा त्याच्यामधून इलेक्ट्रॉन मूव्ह होत नाहीत, व्हॅलन्स बँडकडून कंडक्शन बँडकडे मूव्ह होत नाहीत. आणि म्हणूनच इन्सुलेटरमधून करंट फ्लो होऊ शकत नाही आणि होत नाही. ओके, तर या डायग्राममध्ये बघा, वरच्या डायग्राम 10.3 एनर्जी बँड इन इन्सुलेटर. खाली बँड इन्सुलेटर आणि ह्या दोघांमधला जो गॅप आहे 5 ते 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, हा खूप मोठा गॅप असतो. आणि हा जास्त गॅप असल्यामुळं त्याच्यामधून फ्री इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँडकडून कंडक्शन बँडकडे जम्प करत नाहीत किंवा फ्लो होत नाहीत. ओके, तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट एनर्जी बँड इन सेमीकंडक्टर. इन सेमीकंडक्टर देर इज ऑल्सो फॉरबिडन एनर्जी गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. तर सेमीकंडक्टरमध्ये सुद्धा फॉरबिडन गॅप असतोच. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये फॉरबिडन गॅप असतो. दिस फॉरबिडन एनर्जी गॅप इज स्मॉल. पण हा फॉरबिडन गॅप हा कमी असतो कम्पेअर टू द इन्सुलेटर. म्हणजे इन्सुलेटरच्या तुलनेमध्ये हा गॅप कमी असतो. फॉर सिलिकॉन इट इज 1.12 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सिलिकॉनसाठी किती असतो? 1.12 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि फॉर जर्मॅनियम इट इज 0.76. जर्मॅनियमसाठी 0.76 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढा त्याच्यामधला फॉरबिडन गॅप असतो. एनर्जी बँड इन सेमीकंडक्टर आर शोन इन द फिगर. तर ह्या डायग्राममध्ये एनर्जी बँड इन सेमीकंडक्टर दाखवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, दिस डायग्राम इज 10.4 एनर्जी बँड इन सेमीकंडक्टर. ओके, लोअर साईड व्हॅलन्स बँड, अप्पर साईड कंडक्शन बँड आणि मध्ये जे आहे ते फॉरबिडन एनर्जी गॅप, तो किती आहे? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढा असतो. म्हणून ॲट 0 डिग्री Celsius there are no electrons in conduction band. Therefore at 0 degree Celsius semiconductors act as bad conductor or insulator. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला त्याच्यामध्ये कुठलेही इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसतो इन कंडक्शनमध्ये, कंडक्शन करण्यासाठी. म्हणून 0 डिग्री सेल्सिअस सेमीकंडक्टर हा इन्सुलेटर म्हणून किंवा बॅड कंडक्टर म्हणून काम करतो. at room temperature due to heat, okay, electron absorb energy
and can easily jump to conduction band. Okay, so in this condition, if we apply potential difference to semiconductor, current can flow through it. That means semiconductors act as conductor at room temperature. आणि मग रूम टेम्परेचरला हीटमुळे इलेक्ट्रॉन काय करतात, एनर्जी अब्झॉर्ब करतात आणि ते जंप होतात कुठून, व्हॅलन्स बँडकडून कंडक्शन बँडकडे. ओके, आणि ह्या कंडिशनमध्ये जर पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय केला सेमीकंडक्टरला तर त्याच्यामधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच सेमीकंडक्टर हा कंडक्टर बनून सुद्धा रूम टेम्परेचरला ॲक्ट करतो. इज इट क्लिअर? सो वी हॅव कम्प्लिटेड दिस 3 इम्पॉर्टंट थिंग्स: एनर्जी बँड इन सॉलिड्स, energy band in insulators, energy band in semiconductors. Okay, so we have completed this one of the more essential part of this chapter.